मित्रांनो, फक्त एक चिमूट घ्या आणि 1 तासभर करत राहा. एवढी प्रचंड ताकद त्या एका चिमटीमध्ये आहे. तुम्ही 1 तासही थकणार नाही. एवढी पॉवर आणि एवढी ताठरता या चिमटीतील खाल्ल्यामुळे होईल. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी ऑल अपडेट या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, बऱ्याचदा ताणतणाव आणि चुकीच्या जीवनशैलीमुळे पुरुषांमध्ये सेक्स टायमिंग कमी होण्याची समस्या निर्माण होते. जर तुम्हालाही अशाच समस्येचा सामना करावा लागत असेल तर अजिबात काळजी करू नका. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एका अत्यंत साध्या आणि प्रभावी घरगुती उपायाबद्दल बोलणार आहोत, ज्याच्या नियमित वापराने टायमिंग वाढण्यास आणि ताठरता टिकून राहण्यास खूप मोठी मदत होईल. व्हिडिओ खूप माहितीपूर्ण आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या घंटीच्या बटनावरती तुम्ही नक्की क्लिक करा. सर्वात आधी हे समजून घेऊया की ही समस्या नेमकी का उद्भवते. जेव्हा व्यक्ती सेक्स टायमिंग खूप कमी असतो आणि हवं तसं शारीरिक समाधान मिळत नाही, तेव्हा त्याला शीघ्रपतन प्रीमॅच्युअर एजॅक्युलेशन असं म्हणतात. याची मुख्य कारणे म्हणजे सतत मानसिक ताणतणाव, स्ट्रेस, शरीरात आत्मविश्वासाची कमतरता, अयोग्य आहार आणि व्यायामाचा अभाव. बऱ्याचदा चुकीच्या सवयींमुळे स्नायू अशक्त होतात. तर मित्रांनो, नुसता घरगुती उपाय करून चालत नाही, तर त्यासाठी काही गोष्टीची काळजी घेणं देखील गरजेचं आहे. पहिली गोष्ट, पुरेशी झोप. रात्री उशिरापर्यंत जागरण करणं टाळा. किमान 7 ते 8 तासाची गाढ झोप घ्या. दुसरी गोष्ट, कीगल व्यायाम. आपल्या पेल्विक फ्लोर स्नायू मजबूत करण्यासाठी कीगल व्यायाम अत्यंत फायदेशीर ठरतो. मलमूत्र विसर्जनाचे स्नायू काही सेकंद आवळून धरून वरती खेचणे आणि नंतर सैल सोडणे, अशी ही सोपी क्रिया तुम्ही दिवसातून काही वेळा करू शकता. तिसरी गोष्ट, योग्य खानपान. बाहेरचे जंक फूड टाळून ताजे, पौष्टिक आणि वेळेवर जेवणाची सवय ठेवा. तसेच तणावमुक्त राहण्यासाठी योगा, प्राणायामाची मदत घ्या. घरगुती उपायाचा मुख्य घटक, दूध. आता आपण वळूया आपल्या मुख्य उपायाकडे. यासाठी रात्री झोपण्यापूर्वी किंवा शारीरिक संबंधाच्या किमान 1 तास अगोदर एक छोटा ग्लास कोमट गाईचं दूध घ्यायचं आहे. आयुर्वेदानुसार गाईचे दूध पचायला हलके आणि शरीराला ताकद देणारे मानले जाते. दुधासोबत एखादे औषध घेतल्याने त्याचे गुणधर्म अजून अधिक चांगल्या प्रकारे शरीरात कार्य करतात. म्हणूनच इथं आपण दुधाचा वापर करणार आहोत. रामबाण उपाय, जायफळ. आता प्रश्न पडतो की कोणता पदार्थ आहे? तो पदार्थ आपल्या प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात अगदी सहज उपलब्ध असतो आणि तो म्हणजे जायफळ. जायफळामध्ये शरीरातील वातदोष कमी करण्यासाठी आणि ताकद वाढवण्यासाठी अद्भुत गुणधर्म असतात. हे मानसिक तणाव दूर करून चांगली झोप लागण्यास मदत करतात आणि शरीरातील रक्तप्रवाह सुधारून ताठरता टिकवून ठेवण्यास आणि टायमिंग वाढवण्यास सहाय्य करतात. कसे आणि किती वापरायचे? फक्त 1 चिमूट जायफळ पावडर कोमट दुधात मिसळून घ्यायची आहे. लक्षात ठेवा, जायफळाची मात्रा नेहमी मर्यादित, फक्त 1 चिमूट असावी. प्रमाणापेक्षा जास्त सेवन करणे शरीरासाठी हानिकारक ठरू शकते. आउटरोज आणि तर मित्रांनो, हा उपाय करण्यासाठी पूर्वी जर तुम्हाला इतर काही गंभीर आजार असतील तसं डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि उपयोगी माहितीसाठी आपल्या मराठी ऑल अपडेट या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि हा उपाय नक्की करा. तुम्ही लगे राहाल आणि 1 तासभर तुम्ही दमणार नाही. एवढी प्रचंड ताकद या उपायामध्ये आहे. तर धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. धन्यवाद. मित्रांनो, फक्त 1 चिमूट घ्या आणि 1 तासभर करत राहा. एवढी प्रचंड ताकद त्या एका चिमटीमध्ये आहे. तुम्ही 1 तासही थकणार नाही. एवढी पॉवर आणि एवढी ताठरता या चिमटीतील खाल्ल्यामुळे होईल. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी ऑल अपडेट या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, बऱ्याचदा ताणतणाव आणि चुकीच्या जीवनशैलीमुळे पुरुषांमध्ये सेक्स टायमिंग कमी होण्याची समस्या निर्माण होते. जर तुम्हालाही अशाच समस्येचा सामना करावा लागत असेल तर अजिबात काळजी करू नका. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एका अत्यंत साध्या आणि प्रभावी घरगुती उपायाबद्दल बोलणार आहोत, ज्याच्या नियमित वापराने टायमिंग वाढण्यास आणि ताठरता टिकून राहण्यास खूप मोठी मदत होईल.
व्हिडिओ खूप माहितीपूर्ण आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या घंटीच्या बटनावरती तुम्ही नक्की क्लिक करा. सर्वात आधी हे समजून घेऊया की ही समस्या नेमकी का उद्भवते. जेव्हा व्यक्ती सेक्स टायमिंग खूप कमी असतो आणि हवं तसं शारीरिक समाधान मिळत नाही, तेव्हा त्याला शीघ्रपतन प्रीमॅच्युअर एजॅक्युलेशन असं म्हणतात. याची मुख्य कारणे म्हणजे सतत मानसिक ताणतणाव, स्ट्रेस, शरीरात आत्मविश्वासाची कमतरता, अयोग्य आहार आणि व्यायामाचा अभाव. बऱ्याचदा चुकीच्या सवयींमुळे स्नायू अशक्त होतात. तर मित्रांनो, नुसता घरगुती उपाय करून चालत नाही, तर त्यासाठी काही गोष्टीची काळजी घेणं देखील गरजेचं आहे. पहिली गोष्ट, पुरेशी झोप. रात्री उशिरापर्यंत जागरण करणं टाळा. किमान 7 ते 8 तासाची गाढ झोप घ्या. दुसरी गोष्ट, किगल व्यायाम. आपल्या पेल्विक फ्लोअर स्नायू मजबूत करण्यासाठी किगल व्यायाम अत्यंत फायदेशीर ठरतो. मलमूत्र विसर्जनाचे स्नायू काही सेकंद आवळून धरून वरती खेचणे आणि नंतर सैल सोडणे, अशी ही सोपी क्रिया तुम्ही दिवसातून काही वेळा करू शकता. तिसरी गोष्ट, योग्य खानपान. बाहेरचे जंक फूड टाळून ताजे, पौष्टिक आणि वेळेवर जेवणाची सवय ठेवा. तसेच तणावमुक्त राहण्यासाठी योगा, प्राणायामाची मदत घ्या. घरगुती उपायाचा मुख्य घटक दूध. आता आपण वळूया आपल्या मुख्य उपायाकडे. यासाठी रात्री झोपण्यापूर्वी किंवा शारीरिक संबंधाच्या किमान 1 तास अगोदर एक छोटा ग्लास कोमट गाईचं दूध घ्यायचं आहे. आयुर्वेदानुसार गाईचे दूध पचायला हलके आणि शरीराला ताकद देणारे मानले जाते. दुधासोबत एखादे औषध घेतल्याने त्याचे गुणधर्म अजून अधिक चांगल्या प्रकारे शरीरात कार्य करतात. म्हणूनच इथं आपण दुधाचा वापर करणार आहोत. रामबाण उपाय, जायफळ. आता प्रश्न पडतो की कोणता पदार्थ आहे? तो पदार्थ आपल्या प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात अगदी सहज उपलब्ध असतो आणि तो म्हणजे जायफळ. जायफळामध्ये शरीरातील वातदोष कमी करण्यासाठी आणि ताकद वाढवण्यासाठी अद्भुत गुणधर्म असतात. हे मानसिक तणाव दूर करून चांगली झोप लागण्यास मदत करतात आणि शरीरातील रक्तप्रवाह सुधारून ताठरता टिकवून ठेवण्यास आणि टायमिंग वाढवण्यास सहाय्य करतात. कसे आणि किती वापरायचे? फक्त 1 चिमूट जायफळ पावडर कोमट दुधात मिसळून घ्यायची आहे. लक्षात ठेवा, जायफळाची मात्रा नेहमी मर्यादित, फक्त 1 चिमूट असावी. प्रमाणापेक्षा जास्त सेवन करणे शरीरासाठी हानिकारक ठरू शकते. आउटरोज आणि तर मित्रांनो, हा उपाय करण्यासाठी पूर्वी जर तुम्हाला इतर काही गंभीर आजार असतील तसं डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि उपयोगी माहितीसाठी आपल्या मराठी ऑल अपडेट या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि हा उपाय नक्की करा. तुम्ही लगे राहाल आणि 1 तासभर तुम्ही दमणार नाही. एवढी प्रचंड